नमस्कार. काल आपण पाहिलं पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे बंटी आणि बबली म्हणजेच रवींद्र धंगेकर आणि त्या आंधळेबाई का अंधारेबाई या दोघांनी त्या ठिकाणी एक बार मालकांच्याकडनं वसुली करण्यात येणारं रेट कार्ड फडफडवण्याचं काम केलं. खूप विचार केला आणि त्याच्यानंतर माझी टूक पेटली. गेल्या ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागलेला होता, महिन्याला 100 कोटी वसुली करणारे गृहमंत्री या राज्याला लाभलेला एक योग होता. आणि ही यादी यांच्याकडे कुठून आली? यांनी यांच्या मनाची तयार केली का? कारण आत्ताचं जे देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार आहे किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार आहे ते तर कुणाला खाणार नाही आणि खाऊ देणार नाही अशा प्रकारचं आहे. मग ही यादी कुठून आली? तर लक्षात आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी मातोश्रीवर उपलब्ध यादी होती आणि या ठिकाणी संपूर्ण बार मालकांच्याकडनं गृहमंत्री ज्या पद्धतीनं पैसे गोळा करायचे आणि शरद पवार आणि मातोश्रीला पोच करायचे, तीच यादी या अंधारेबाई काल पुण्यामध्ये घेऊन आल्या होत्या आणि ते फडफडत होत्या. मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की तो जुनी झाला, हा प्रकार जुना झाला. हे खाणारं सरकार आता कालबाह्य झालेलं आहे आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे की एवढी वसुली केली जायची, हे मी सुद्धा मान्य करतो. परंतु उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये आणि म्हणूनच ती यादी मातोश्रीवरनं तुम्हाला प्राप्त झाली की या बारवरनं एवढे पैसे आपण मुख्यमंत्री असताना आपलं सरकार वसुली करायचं आणि ही यादी घेऊन जावा. आणि त्या ठिकाणी बंटी आणि बबली, त्या बंटी म्हणजेच कोण तर धंगेकर, ज्यांची मालकीन इटलीमध्ये काय करत होती ते धंगेकरांनी एकदा तपास करावा. म्हणजे यांना बारमधनं नेमकं कलेक्शन आणि काय गोष्टी असतात ह्या महाविकास आघाडीच्या ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स ज्या आहेत ते यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ते पोहोचले म्हणजे अनिल देशमुख त्यावेळेला अशा पद्धतीने वसुली करत होते हे पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे. आता मला सांगायचं आहे की आता ह्या सगळ्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत. आता अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या पैसे गोळा करून सरकार चालवणाऱ्या गोष्टी नाही आहेत. कारण तुमचे तत्कालीन मुख्यमंत्री हे आता लंडनला गेलेत, ते कधीच पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. धन्यवाद.